चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। शिक्षकाचं प्रकरण की बँकेच्या बाहेर त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला आणि त्याचं मी पूर्ण बघत होते की 18 वर्ष त्याला पगार नव्हता आणि पगार मागितला म्हणून तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा होशील आणि तुझ्या जागी दुसरा ठेवायला आम्ही पण मोकळे होऊ म्हणणारी जी माणसं आहेत ते ही सगळी माणसं कशी म्हणायची आपण? ही जनावर आहेत। खरं तर संस्था चालकाची जबाबदारी असते पगार देणं। संस्था चालकांनी शाळा काढल्या, संस्था काढल्या, स्वतः मान्य केलं विना अनुदानित आम्ही चालवतो म्हणून। पण विना अनुदानित शाळा किंवा संस्था स्थापन करताना या संस्थेने जे काही ॲफिडेव्हिट लिहून दिलेलं आहे त्याच्यानुसार यांना विना अनुदानित तर आहे आणि जे शिक्षक यांच्याकडे नोकरीला आहे त्यांना पूर्ण पगार द्यावा लागतो। हे देत नाही सरकारने, तर यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, अशा संस्था चालकाला जेलमध्ये टाकलं पाहिजे सगळ्यात आधी। शिक्षकांना जी आत्महत्या ते निशब्द आहे। सकाळीच मी आज ती बातमी वाचली। ती बातमी वाचल्याच्या नंतर मन हेलावून जाणारी ती घटना आहे। ज्यांचे ज्यांचे नाव त्याच्यात समोर आलेले त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्याच्यामध्ये सापडेल तो कुठे जातो सापडावा अशा प्रकारचे